आता आपल्या बाळाला डॉक्टरांचा उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याची कधी गरज पडणार आहे? जसं आपण सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलं, डेंजर सायन्स काय आहेत ते तुम्ही लक्षात घ्या सर्वात पहिले. जर आपला बाळ 18 महिन्यापर्यंत काहीच मिनिंगफुल एक सिंगल वर्ड पण बोलत नाही, त्याचं आय कॉन्टॅक्ट नाही, सोशल स्माईल नाही, हायपर ॲक्टिव्हिटी आहे, अटेन्शन तो काही करू शकत नाही, एका जागी स्थिर बसू शकत नाही किंवा त्याला एक्सेसिव्ह मोबाईल तुम्ही सवय लावून ठेवली, जो काढल्यानंतर तो अतिशय चिडचिड हट्टी होतो किंवा जेवताना, झोपताना आणि त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यूअस मोबाईलचा सहारा घ्यावा लागत असेल, तर तुमच्या बाळाला नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. आता हा सल्ला फर्स्ट लाईन ट्रीटमेंट ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल किंवा बिहेवियरल आजारामध्ये काय नसतं हे समजून घ्या किंवा बरेचसे पालक आपल्या बाळाला काही लेबल लागेल, काही थेरपी चालू करतील ह्या भीतीने डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. तर याच्यामध्ये काही मेडिसिन नसतात, जी आपण फर्स्ट लाईन ट्रीटमेंट सांगतो त्यामध्ये काही मेडिसिन नसतात, ब्रेन टॉनिक नसतात, सप्लिमेंट नसतं आणि बरेचसे तुम्हाला जे सल्ला दिला जातो की शाळेमध्ये जाण्यापर्यंत 5-6 वर्षापर्यंत मुलं हे असं उशिरा बोलतात, चालतात, हे नॉर्मल असतं. हा चुकीचा सल्ला आहे. ह्या गोष्टी फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये येत नाही. फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये काय येतं, सर्वात महत्त्वाचं पॅरेंटला ट्रेन करणं, पॅरेंटला अंडरस्टँड करून देणं की आजार काय आहे आणि उपचार कसा आहे. हेच आपण जे पहिल्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं हे त्यात सगळं येतं. 2 नंबरला येतं, जर बाळाला लँग्वेज दिली असेल तर लँग्वेज आणि स्पीच थेरपी दिली जाते. त्यामध्ये मुलांना आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊन बोलण्याला, शिकवण्याला प्रवृत्त करतो आणि याच्यामध्ये हे सेशन तुम्ही घरी पण घेऊ शकतात. 3 नंबर असतं ऑक्युपेशनल थेरपी. जर तुमच्या मुलांना अटेन्शनचा काही प्रॉब्लेम असेल तर सेन्सरी रेग्युलेशनसाठी आपण ऑक्युपेशनल थेरपी देतो आणि शेवटी असं स्ट्रक्चरल आपलं डेव्हलपमेंटल प्लॅन आपण देतो, ज्यामध्ये गोल बेस्ड टाईम लिमिटेड असतात. त्यामुळे तुमच्या बाळाचं स्ट्रक्चरल व ब्रेनची प्लास्टिसिटी वाढवण्यासाठी आपण हे प्रोग्राम देतो. हे सगळं डॉक्टर कधी करतात, जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर तुमच्या मुलाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन चेक करतील, त्याचं असेसमेंट करतील, हिअरिंग, विजन असेसमेंट करतील, मोबाईलची हिस्ट्री विचारतील, स्क्रीन टाईमची हिस्ट्री विचारतील आणि तुमच्या बाळाला ह्या वयामध्ये काय माइलस्टोन अचीव केले पाहिजे हे तुम्हाला सांगतील आणि त्यानंतर मी जे 4 स्टेप सांगितले त्याचं रेग्युलेशन ते चालू करतील. ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची फार गरज आहे. वेळ करू नका. शाळा चालू होईपर्यंत सगळी मुलं असं करतात, हा अप्रोच फार चुकीचा आहे. तर हे काही लक्षणं दिसले, डेंजर साईन दिसले तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. वेळ वाया घालवू नका. वेळ फार महत्त्वाचा आहे. थँक्यू.